श्रीराम. नमस्कार साधक बंधू भगिनींनो, चैतन्य उपासना या चॅनलवर मी सौ माधुरी कुलकर्णी आपले स्वागत करते. या चॅनलद्वारे सध्या आपण सोमवार ते शनिवार समर्थ रामदास स्वामी यांच्या शिष्या वेणा स्वामी यांच्या आध्यात्मिक रूपांतरणासंबंधित वेणा पावली पूर्णविराम या समर्थव्रती परमपूज्य श्री सुनील चिंचोलकर लिखित चरित्रात्मक कादंबरीचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकत आहोत. श्री महाराजांना त्रिवार वंदन करून मी आज आपणास श्रींचे एक अनुग्रहित भक्त श्री चंद्रकांत अकिंगे राहणार कोल्हापूर यांना श्रींचा आलेला अनुभव त्यांच्याच शब्दात कथन करणार आहे. चंद्रकांत दादा सांगतात, श्रीराम. दिनांक 11 फेब्रुवारी 2025 रोजी माझी पत्नी सौ हेमा हिचे वडील श्रीचरणी विलीन झाले. अर्थातच जन्मदात्या वडिलांच्या वियोगाचे तिला खूपच दुःख झाले. तिचे व तिच्या कुटुंबाचे सांत्वन करण्यासाठी नातेवाईक व इतर परिचित त्यांच्या घरी येत होते. परंतु सौ हेमाचा दुःखाचा आवेग काही आवरत नव्हता. तिचे दुःख हलके करण्यासाठी, अगं एवढे दुःख करून घेऊ नकोस, श्री महाराज बाबांच्या व आपल्यासोबत आहेत, असे मी तिला वारंवार म्हणत होतो. आणि श्रीकृपा अशी की बरोबर दुसऱ्याच दिवशी दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी सौ हेमाच्या माहेरी काही वानर त्यांच्या घरावर व काही समोरील कट्ट्यावर येऊन बसले. आतमध्ये पाहुणे मंडळी सांत्वन करतच होते आणि मी बाहेर ही वानरसेना पाहिली. जणू श्री महाराज स्वतः आपल्या सेनेसह हिच्या सांत्वनासाठी येऊन बसले होते. नंतर मंडळी गेल्यावर मी तिला ही गोष्ट सांगितली असता तिला खूप गहिवरून आले. त्याच्यानंतर 4-5 दिवसांनी मी तिला तिच्या माहेरून आमच्या घरी आणण्यासाठी गेलो होतो. तेथे घरातून बाहेर पडताना तिला दुःख आवरेनासे झाले. तिला खूपच भरून आले. कारण साधारण 3-4 वर्षांपूर्वी तिची आई गेल्यापासून माहेरून निघताना तिचे बाबाच तिला दारापर्यंत निरोप देण्यासाठी येत असत. परंतु आता ते देखील गेल्यामुळे यावेळी कोणीच तिला दारापर्यंत सोडायला आले नाही. त्यामुळे तिला अधिकच दुःख झाले. म्हणून परत तिचे सांत्वन करण्यासाठी मी तिला म्हणालो, महाराज सोबत आहेत, दुःख करू नकोस. आणि आश्चर्य म्हणजे आमच्या बाईकवरून काही अंतर निघाल्यावर वाटेमध्ये पुन्हा एक वानरसेना बसलेली आम्हाला दिसली. मी तिला म्हणालो देखील, तुझे बाबा तुला दारापर्यंत सोडण्यासाठी येत होते, ते आले नाहीत म्हणून तुला दुःख झाले ना. पण बघ, महाराज स्वतः तुझ्यासाठी इथे येऊन बसले आहेत, तू दुःख करू नकोस. श्रींचे हे आपल्या लेकराप्रतीचे प्रेम पाहून तिचे हृदय गहिवरून आले. खरंच आपल्या लेकरांवर श्री किती प्रेम करतात हो, त्याला काही सीमा. श्रीराम समर्थ. साधक हो, हेमाताई व चंद्रकांत दादा यांचे श्रींवर असीम प्रेम असल्यामुळेच प्रत्येक गोष्टीत श्रींचा हात बघणे व संकटात त्यांचाच आधार शोधणे ही परमार्थदृष्ट्या अत्यंत आवश्यक कला त्यांना साधली आहे. म्हणूनच तर प्रत्येक जीवावर आपल्या अपत्याप्रमाणे जीवापाड प्रेम करणाऱ्या व प्रत्यक्ष मारुतीचाच अवतार असणाऱ्या मातृहृदयी श्रींनी दुःखाच्या खाईत असलेल्या हेमाताईंना आधार वाटावा म्हणून एकदा नाही तर 2 वेळा वानरसेनेसह प्रगट होऊन दर्शन दिले. ही त्यांची आपल्या लेकरांप्रतीची ममता, वात्सल्य व प्रेम. म्हणूनच श्रींच्या प्रेमाखातर त्यांच्यावर असलेला आपल्या सर्वस्वाचा भार कधीही काढून टाकू नये. अगदी आपल्या तहान भुकेत व आपली तहानभूक निवारण करण्यासाठी देखील त्यांची आठवण करावी. श्रींच्या चिंतनाविषयी निष्काळजीपणा दाखविल्याने आपण त्यांना अंतरतो. तसेच जगातील यच्चयावत वैभवाचा श्रींशिवाय विटाळ मानावा. संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची देखील अशीच अवस्था झाली. पांडुरंगाशिवाय त्यांना आपले असे कोणीच राहिलेच नाही. स्वतःच्याच मनाची ही दिव्य अवस्था वर्णन करताना ते लिहितात, देवावरील भार काढू नये काही पर, तान भुके आठवण घडे ते बरे चिंतन, देखावी निश्चिंती तेची अंतर श्रीपती, वैभव सकळ तुका मानितो विटाळ.
श्रीराम समर्थ. साधक हो, आपल्यापैकी कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे असेच काही अनुभव आले असतील तर इतर साधकांचे श्री महाराजांवरील व त्यांचा प्राण असलेल्या नामावरील प्रेम वृद्धिंगत व्हावेत या पवित्र हेतूने आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.